श्री स्वामी समर्थ कथारंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपल्या देवघरात ह्या विशेष मूर्त्या असल्याच पाहिजेत। बऱ्याच जणांच्या घरी अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते तर काही जणांच्या घरी नसते। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या घरी जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर ती कशी कोणत्या धान्यात ठेवावी, कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी आणि जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही कोणत्या वारी घ्यावी, मूर्ती कशी घ्यावी, मूर्ती कोणत्या धातूची घ्यावी, मूर्तीचा विशेष मंत्र, मूर्तीची स्थापना कशी करावी, तांदूळ कधी बदलायचे, प्रसाद कशाचा दाखवायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। अन्नपूर्णा देवीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे। अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वादानेच आपल्याला अन्न मिळते। जो व्यक्ती, जे कुटुंब अन्नपूर्णा देवीची मनोभावे पूजा सेवा करते त्या व्यक्तीला किंवा त्या कुटुंबाला अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही। घर नेहमी अन्नधान्याने भरलेले असते। अन्नपूर्णा देवीला आदिशक्ती पार्वतीचे रूप मानले जाते। तसेच देवीला शाकुंभरी आणि अन्नदा असेही म्हणले जाते। अन्नपूर्णा देवीला अन्नाची देवी असेही म्हणले जाते। हिंदू धर्मात अन्नदानाला खूप महत्त्व दिले आहे। अन्नदान केल्याने खूप पुण्य प्राप्त होते। त्यामुळे अन्नदानाला आणि अन्नपूर्णा देवीला हिंदू धर्मात खूप महत्त्व दिलेले आहे। लग्नात मुलीला माहेरच्यांकडून अन्नपूर्णा देवी दिली जाते। मुलगी सासरी गेल्यावर अन्नपूर्णा देवीच्या रूपाने घरात अन्नधान्याची परिपूर्णता राहावी म्हणून आपल्याकडे मुलीला माहेरच्यांकडून लग्नात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे। अन्नपूर्णा देवीला अन्न, धान्य, संपत्ती आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। मग तुम्हाला जर तुमच्या लग्नात अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिली नसेल तर तुमचा प्रश्न असा असेल की मग मी ही मूर्ती माहेरातूनच आणायची का की स्वतः घेऊ शकते किंवा दुसऱ्या कोणाकडून घ्यावी? तर असे काही नाही। तुम्हाला जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती लग्नात दिली नसेल तर ती मूर्ती तुम्ही स्वतः तुमच्या पैसे घेऊ शकता। आता मी तुम्हाला सांगणार आहे की अन्नपूर्णा देवीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी, कशात ठेवावी हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर उत्तर आणि पूर्व दिशेच्या मधली जी ईशान्य दिशा असते त्या दिशेला तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे किंवा पूर्व दिशेलाही तुम्ही मूर्ती ठेवली तरीही चालेल, कारण पूर्व दिशा ही देवांची दिशा मानली जाते आणि दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते। या दिशेला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवल्याने सुख, शांती, समृद्धी आणि अन्नधान्याची भरभराट होते। जेव्हा आपण आपल्या घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती तिची पूजा करतो तेव्हा घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो असे मानले जाते। आपल्या घरावर, आपल्या घरातील सदस्यांवर देवीचा आशीर्वाद राहण्यासाठी आपल्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असणे अतिशय महत्त्वाचे आहे। यामुळे घरात कधीच अन्नधान्याची, सुख, शांती, समृद्धी आणि संपत्तीची कमतरता भासत नाही। अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुपुष्यामृत, लक्ष्मीपूजन अशा कोणत्याही शुभ मुहूर्तावर तुम्ही मूर्ती आणायची आहे। आणि जर अशा कोणत्याही शुभ मुहूर्तावर तुम्हाला मूर्ती आणणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही मार्केटमधून मूर्ती आणू शकता। पण मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा मी सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरच तुम्हाला त्या मूर्तीची स्थापना करायची आहे। अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्ही पितळेची घेऊ शकता, चांदीची घेऊ शकता किंवा पंचधातूची घेऊ शकता। यापैकी तुम्हाला शक्य असेल ती मूर्ती तुम्ही घेऊ शकता। मूर्ती घेताना ती मूर्ती भरीव असावी। ती मूर्ती 1 ते 1.25 इंच इतकी लांब असावी। अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना करताना ती मूर्ती आपल्या दुसऱ्या देवी देवतांसारखी खाली वस्त्रावर स्थापना करायची नाही, तर एखादी वाटी किंवा प्लेट घेऊन त्यामध्ये धान्य ठेवून त्या धान्यात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे। नेहमी अन्नपूर्णा देवीला
धान्यात ठेवायचे आहे आणि मूर्तीखाली नेहमी तांदूळ हेच धान्य असावे। मूर्ती कशी ठेवावी तर मूर्ती ही नेहमी अन्नपूर्णा देवीच्या हातात जी पळी असते ती पळी भरेल इतके धान्य भरून मूर्ती ठेवावी। मूर्तीच्या हातातील पळी कधीच रिकामी ठेवायची नाही। वाटी किंवा प्लेटमध्ये खाली थोडे धान्य ठेवून त्यावर मूर्तीची स्थापना करतात, तर आपल्याला असे करायचे नाही। मूर्तीची पळी भरेल इतक्या धान्यात मूर्ती ठेवायची आहे। आता तुमचा प्रश्न असा असेल की आम्ही दुसऱ्या कोणत्या धान्यात मूर्ती ठेवू शकत नाही का? तर ठेवू शकता, पण तांदूळ हे शुक्राचे प्रतीक मानले जाते आणि शुक्र ग्रहच आपल्याला सुख, शांती, भौतिक सुख देतो। त्यामुळे जर मूर्तीच्या खाली आपण तांदूळ ठेवले तर आपला शुक्र ग्रह चांगला राहतो। आपल्या घरी सुख, शांती आणि समृद्धीची भरभराट होते। या कारणांमुळे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीखाली तांदूळ ठेवले जाते। देवीच्या मूर्तीखाली जे तांदूळ ठेवले जाते ते तुम्ही 4 किंवा 5 दिवसातून किंवा मंगळवारी, शुक्रवारी बदलू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल त्या वारी तुम्ही बदलू शकता, पण तुम्हाला ते तांदूळ अस्वच्छ, त्या तांदळात जाळी व्हायच्या आत ते तांदूळ बदलायचे आहेत। अन्नपूर्णा देवीचा मंत्र असा आहे की अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ्यम भिक्षा श्याम देहीचे पार्वती। माताच पार्वती देवी, पिता देवो महेश्वरा, बांधवाहा शिवभक्ताश्च स्वदेशो भूवर्ण्यम असा आहे। आणि अन्नपूर्णा देवीला तुम्ही मुगाच्या डाळीचा नैवेद्य प्रसाद दाखवू शकता आणि नंतर ती डाळीचा तुम्ही गोड हलवा किंवा खिचडी करून खाऊ शकता। आणि तुम्ही मूर्तीची पूजाही स्नान घालून, हळद कुंकू लावून, फुले वाहून करावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।